नमस्ते मंडळी, आज आपण मस्त असे मक्याचे खमंग थालीपीठ बनवूया। त्यासाठी साहित्य पाहून घ्या। हे मी कटोराभर मका घेतलेला आहे। हे मक्याचे दाणे आपण मिक्सरवरून बारीक करून घेऊया। नंतर कांदा व टोमॅटो ह्याची पेस्ट करून घेतली। थोडीशी कांद्याची पात ही घेतली। एक कटोरा मी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि एक छोटा बाउल गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हे बारीक केलेला मका व टोमॅटो व कांद्याची पेस्ट, कट केलेली कांद्याची पात व तीळ, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, थोडासा ओवा हे सर्व घालून छान पीठ मळून घ्यायचे। पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिट भिजत ठेवायचे। त्याच्यासोबत खाण्यासाठी मी चटणीही बनवून घेतलेली आहे। आता आपले पीठ छान मळून झालेले आहे। आता ह्याचे थालीपीठ बनवून घेऊया। गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला। त्याच्यावर थोडे तेल लावून घेतले। पळपुटावर एक रुमाल हांतरून त्यावर पाणी शिंपडून पिठाचा असा गोल गोळा करून ते पीठ थापून घेतले। त्याला असे गोल गोल सर्व होल पाडल्यानंतर रुमालाने थालीपीठ तव्यावर टाकले व ते छान असे शेकून घ्यायचे। छान असे चहू बाजूनी तेल लावून छान शेकून घ्यायचे। अतिशय खमंग व टेस्टी लागतात हे थालीपीठ। तुम्ही एकदा करून पहा अशा पद्धतीने। मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला ही खूप आवडेल। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट करून ही नक्की सांगत जा तुम्हाला आवडले की नाही ते। जराशी भरपूर थालीपीठ मी बनवले आहेत कारण घरातल्या सर्वांनाच हे थालीपीठ खूप आवडते। आणि पहा किती पातळ अशी मस्त आपली थालीपीठ झालेले आहेत, एकदम खमंग। आणि त्याच्यासोबत नारळाची चटणीही केलेली आहे मी खायला। तुम्ही दहीही त्याच्यासोबत खाऊ शकता। खा आणि मस्त एन्जॉय करा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। धन्यवाद।